दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिवसा शहरात सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला आहे। व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणावरील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिवसा शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला। सर्वपक्षीय आव्हानाला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद राहिलीत। पेट्रोल पंप चौकात आयोजित निषेध आंदोलनात विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तिवसा पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता। दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते। संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले। 2014 पासून या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि आज 12 वर्ष झाले त्यांच्या सरकारमध्ये 90 वेळा मुलांचा पेपर लीक झाला आहे। आता या देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पेपर लीक झाले आणि जेव्हा पोरं प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोरांना अराजक म्हणतो, देशाचा शिक्षण मंत्री पोरांना आतंकवादी म्हणतो आणि देशाचा प्रधानमंत्री जो अशिक्षित आहे तो मुलांशी बोलतच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सोनम वांगचुक सारखा एखादा वैज्ञानिक जेव्हा रस्त्यावर उतरून जंतर मंतरमध्ये उपोषण करतो, गेल्या 22 दिवसापासून उपोषण करत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना उपोषण सुद्धा करत नाही, म्हणजे उपोषण सुद्धा करू देत नाही। ज्या प्रकारे एखादी डेड बॉडी उचलून नेल्या जाते त्या प्रकारे नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही पद्धतीने त्यांना जंतर मंतरच्या उपोषणावरून पांढऱ्या कपड्यामध्ये हटवण्यात आलं आणि त्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाने, विद्यार्थ्याने ठरवलं आम्हाला या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तर पाहिजेच, पण त्यासोबत नरेंद्र मोदीचा सुद्धा राजीनामा पाहिजे। म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेट घेत आहे आणि त्याच प्रकारे आज तिवसामध्ये सुद्धा या आंदोलनाचा एक इशारा इथल्या विद्यार्थ्यांनी दिला। इथे आंदोलन आयोजित करण्यात आलं आणि नरेंद्र मोदीला हे आव्हान करण्यात आलं की जास्त दिवस तुमची सत्ता टिकून राहणार नाही आणि आम्ही आता विद्यार्थ्यांवर हा अन्याय कदापिही सहन करणार नाही। जिंदाबाद। तिवसा शहरातील सर्वपक्षीय बंद आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ झालेले हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी नीट प्रकरणावरून राज्यासह देशभरातील वातावरण अजूनही तापलेले आहे।